नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज आहे रविवार आणि रविवारी असते मला सुट्टी। धावपळ नाही, घाईगडबड नाही, सगळे कामं ही निवांत होतात। सुरुवात करते मी किचनपासून आणि आज नाश्त्याला मी बनवत आहे डोसा आणि चटणी। इडली मला फारसे आवडत नाही, त्यामुळे मी इथे डोसाच करत होती गरम गरम आणि एका साईडला मी चटणी पण बनवली आहे। चटणी थोडीशी ना तिखट झाली होती, त्यामुळे बोलतात ना एकदम मसालेदार चटणी बनली होती आणि डोसा पण मस्त गरम गरम एका साईडला मी करत होती। या तुम्ही पण सगळे डोसा चटणी खायला। आणि माझ्या घरी ना खूप आवडीने डोसा चटणी खाल्ली जाते, सगळ्यांनाच खूप आवडते खायला डोसा चटणी। दर संडेची बोलतात ना फरमाईश असतेच डोसा चटणी। कधी कधी मी इडल्या पण करते, पण इडल्या मला फारशा काही आवडत नाही, त्यामुळे मी डोसाच बनवते। आणि मी स्वतःसाठी बनवते तर मी बाकी लोकांसाठी पण बनवतेच, मग त्यांच्यासाठी मी वेगळ्या इडल्या नाही काढत, डबल काम होतं। तुम्हाला लागली होती भूक, त्यामुळे मी बनवताच खात होती आणि घेऊन आले मी इथे खायला। आणि जसं मी सांगितलं तसं की चटणी खूप तिखट झाली होती, त्यामुळे ना खाताच मला घाम सुटला होता। माझ्यासोबत ना ताई होती, तर तिच्यासोबत गप्पा मारत मी इथे नाश्ता खात होती। आणि आमचं असंच संक्रांतीविषयी बोलणं चालू होतं, ताईचं आणि माझं, काय करायचं संक्रांतला स्पेशल असं। आणि हा ना शूट मी संध्याकाळी घेतला होता। ताई आणि मम्मी ना काही कामानिमित्त बाहेर गेली होती, त्यामुळे गणूला मी सांभाळत होती आणि त्या गणूसाठी ना इथे मी डाळ चपाती करत होती, गरम गरम चपाती, आणि एका साईडला मी डाळ पण लावत होती। ताईला आणि मम्मीला जाऊन बराच वेळ झाला होता, त्यामुळे ना गणू खूप चिडचिड करत होता। अर्ध लक्ष माझं गणूकडेच होतं आणि एका साईडला मी त्याच्यासाठी चपाती पण करत होती। माझ्या बोलतात ना बाजूलाच तो खेळत होता आणि खेळताना बाहेर गेला आणि रडायला लागला। सो थोडंसं घेऊन त्याच्यासोबत मी मस्ती केली आणि आली त्याची मम्मी, मग गेला तो ताईकडे आणि शांत झाला। सो आजचा दिवस एकदम बोलतात ना हॅट्रिक होता। संडे असला म्हणून काय, सुट्टी आणि आराम नसतोच। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये।